कृष्णा, गोदावरी व भीमा नदी ह्या महाराष्ट्रात उगम पावतात व दक्षिणेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. कृष्णा नदीचा उगम हा साताऱ्यातील महाबळेश्वर येथे, तर गोदावरी ही नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पुण्याच्या उत्तर भागात राजगुरुनगर म्हणजेच खेड तालुक्यात भीमाशंकर डोंगररांग पाहावयास मिळते. याच डोंगर रांगेत पश्चिम महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे तेलंगणा व कर्नाटक सीमेवर कर्नाटकमधील गणलूर येथे 861 किलोमीटरचा प्रवास करून कृष्णा नदीला मिळणारी भीमा नदीचा उगम होतो. असंख्य वन्यजीव, प्राणी, पक्षी, अगणित अशी विविध प्रकारची झाडे येथील अभयारण्यात पाहावयास मिळतात. कर्जतच्या पुढे खांडसवरून भीमाशंकरपर्यंत पुरातन व्यापारी मार्ग होता, जो आजच्या घडीला पूर्णपणे जंगलाने वेढलेला व पायरी मार्ग उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहे. ह्याच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी येथील भागात काही गडकिल्ले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यात पदरगड, कोथळीगड, त्याचबरोबर ह्या गडाचाही समावेश होतो. ह्या गडावर पाहण्यासाठी प्राचीन गुहा व येथील शिवलिंग, कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, विरगळी, कातळकोरीव पायऱ्या व ऐतिहासिक व्याघ्र व मोर कातळशिल्प पाहावयास भेटते. हा गड ऐतिहासिक माहितीच्या दृष्टिकोनातून अल्पपरिचित असल्याने याची ऐतिहासिक माहिती जास्त पाहावयास मिळत नाही, परंतु काही लेखांमध्ये याचा संबंध थेट 9व्या शतकातील यादव काळाशी जोडला जातो. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्री सपाटीपासून फक्त 822 मीटर उंच व चढाईसाठी अत्यंत सोप्या श्रेणीमध्ये येतो. पुण्यापासून जेमतेम 97 किलोमीटर तर मुंबईपासून 188 किलोमीटर अंतरावर असणारा व पूर्वी भंवरगिरी या नावाने ओळखला जाणारा हा गड म्हणजे भोरगिरी